जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसापद भरती संदर्भात जे काही संवर्ग ह्या ठिकाणी बघा येतात, तर त्याच्यामधले जे काही संवर्ग आहे तर त्यांचे जे काही नियुक्ती आदेश असेल तर ते नियुक्ती आदेश बघा जवळपास आपल्याला जे काही मागे JR जो आला होता तर त्या JR मध्ये स्पष्ट बघा नमूद होतं की जे काही याचिकेची जी आहे पेसा याचिका, तर त्या याचिकेचा अंतिम निर्णयाला अधीन राहून सध्या नियुक्ती तात्काळ देण्यात याव्या। आणि त्या अनुषंगाने महत्त्वाचं जे काही पत्र होतं मंत्रालयीन पत्र, तर त्याच्यामध्ये 8 तारखेपर्यंत बघा संपूर्ण जे काही संवर्ग आहे 17 संवर्ग, तर त्यांना बघा नियुक्त्या ह्या त्या ठिकाणी तात्काळ सध्या बघा नियुक्ती प्राधिकारी नेमून सध्या बघा देण्यासंदर्भात तशा सूचना देण्यात आल्या होत्या। तर जवळपास 8 तारखेला बघा जे काही महत्त्वाचे जे आदेश आहे तर ते बघा तलाठी असेल किंवा मग ह्या ठिकाणी ग्रामसेवक असेल किंवा मग शिक्षक पदी भरती संदर्भात असेल किंवा मग ह्या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षक असेल, असे जे काही सध्या संवर्ग आहे तर त्या संवर्गाचे आदेश ह्या ठिकाणी बघा देण्यात आले। मात्र जे इतर जे काही आदेश आहे तर ते आदेश सध्या जे कामकाज असेल तर ते कामकाज सध्या बघा चालू आहे। तर बरेचसे काही कमेंट येत होत्या की ज्या सध्या बघा आरोग्य सेविका असेल किंवा आरोग्य सेवक असेल किंवा मग अजून इतर जे काही कोतवाल असेल तर ह्यांचे सध्या बघा आदेश काही जिल्हा परिषदेमध्ये सध्या बाकी आहे। तर उर्वरित जे काही 17 संवर्गामध्ये फक्त ह्या ठिकाणी जे ह्या ठिकाणी टॉपचे जे सध्या बघा संवर्ग होते म्हणजे सर्वात जास्त त्यांची वेकन्सी भरण्यात आली होती, तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी आदेश सध्या 8 तारखेपर्यंत देण्यात आले। इतर जे काही आदेश आहे तर ते आदेश बघा ते देखील लवकरात लवकर सध्या मिळणार आहे। तर ह्याच्यामध्ये जे काही प्रश्न होता की जे सध्या बघा मानधन संदर्भात होता आणि दुसरा जो आहे तर तो म्हणजे नियुक्ती नेमकी किती महिन्यापर्यंत असेल, तर काही ऑर्डरमध्ये आपल्याला तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील बघा सांगितलं होतं की 11 महिने किंवा मग जी याचिका आहे तर ती याचिकेचा ह्या ठिकाणी बघा जे पहिले होईल तर ते त्या ठिकाणी पकडण्यात येईल। तर ह्याच्यामध्ये याचिकेमध्ये जी काही सुनावणी समजा ह्या 11 महिन्याच्या जो काही कालावधी सध्या तो नियुक्तीमध्ये देण्यात आला आहे, तर ह्या नियुक्तीमधला 11 महिन्याचा जो काही कालावधी असेल तर त्या कालावधीमध्ये जर सध्या 4 ते 5 महिन्याच्या अंतरामध्ये सध्या बघा जर झाली ह्या ठिकाणी सुनावणी आणि अंतिम निर्णय जर लागला तर हे जे 11 महिने तुमचे जे असणार तर हे 11 महिन्याच्या बघा जो सध्या सुनावणीमध्ये जो निर्णय येईल तर त्याच्या आधारावर पुन्हा ह्या ठिकाणी बघा जी काही नियुक्तीची प्रक्रिया असेल तर ती त्या ठिकाणी एकंदरीत होऊ शकते। किंवा मग तुमचं ह्या ठिकाणी 11 महिने या ठिकाणी पूर्ण झाले मात्र सुनावणी ह्या ठिकाणी झाली नाही, तर तुमचं पहिलं जे काही असेल तर ते 11 महिन्यासंदर्भात जो कालावधी असेल तर तो पूर्ण होईल। तर अशा पद्धतीने जे काही मागे आपण आदेश देखील बघितला होता तर त्या आदेशमध्ये जिल्हा परिषद पुणेचा आदेश होता तर त्याच्यामध्ये नमूद होता। तर ह्याच्यामध्ये जे काही बरेच उमेदवारांचे प्रश्न होते की जे मानधन आहे तर ते मानधन नेमकं बघा प्रत्येक जे काही संवर्ग आहे तर ते प्रत्येक संवर्गावरती मानधन नेमकं किती मिळणार आहे, कारण JR मध्ये काय उल्लेख होता की महत्त्वाचं जे काही पहिलं जे पेमेंट असेल म्हणजे जे काही पदं असेल 17 संवर्ग तर त्या पदामधलं जेव्हा नियुक्ती आदेश मिळतो कायमस्वरूपी तर त्याच्यामध्ये जे सध्या नियुक्ती आदेशमध्ये पहिलं जे पेमेंट त्या ठिकाणी नमूद असतं तर ते पेमेंट सध्या मिळणार। मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सध्या पदं असतात, त्याच्यामध्ये जे काही सेवक संदर्भात जी पदं आहे त्याच्यामध्ये शिक्षण सेवक असेल किंवा मग ग्रामसेवक असेल किंवा मग कृषी सेवक असेल, अशी जी पदं असतात त्यांना 3 वर्षासाठी आपल्याला माहिती आहे की प्रोबेशनरी पिरियड सध्या बघा त्यांना असतो आणि तो 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना जी काही कायम जी काही वेतन श्रेणी असेल तर ती सध्या लागू असते। मात्र जी काही डायरेक्ट वेतन श्रेणी त्या ठिकाणी मिळणारी जी पदं असेल तलाठी असेल किंवा मग इतर जे असेल पशुधन पर्यवेक्षक असेल बरोबर, तर हे असे जे पदं असतात आरोग्यसेवक असेल तर ह्यांना डायरेक्ट पहिल्याच मंथापासून जो काही पे स्केल असेल तर त्यानुसार सध्या पेमेंट त्यांना मिळत असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही महत्त्वाचे पेमेंट असणार आहे तर ते पेमेंट एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जी काही पेमेंट आहे मानधन तत्वावरती सध्या बघा किती आहे। तर सध्या आता हा जो आदेश आहे तुमच्यासमोर तर हा 8 तारखेला सध्या बघा इथं निर्गमित करण्यात आला आहे आणि जी काही सूचना होती तर ती 8 तारखेला सध्या बघा निर्गमित करण्यासंदर्भात तर तशा पद्धतीने इथे जिल्हा परिषद नाशिक संदर्भात हे सध्या जो आदेश आहे तर हा निघालेला आहे। तर हा आदेश बघा पशुधन जे काही विभाग आहे पशुधन पशुसंवर्धन तर त्या संदर्भात हा आदेश होता। तर ह्याच्यामध्ये जे महत्त्वाचं पद आहे जिल्हा परिषद अंतर्गत महत्त्वाचं या ठिकाणी गटकचे पद होतं, तर त्या गटकाच्या पदामधलं पशुधन पर्यवेक्षक जे पद आहे तर त्या पदासंदर्भात एकूण जे मानधन आहे तर ते मानधन असणार आहे या ठिकाणी 42,495 रुपये एवढं सध्या बघा त्यांना मानधन सध्या असणार आहे। कारण फर्स्ट पेमेंट ह्यांचं एवढं ह्या ठिकाणी निघत असल्यामुळे त्यांना जे काही मानधन असेल तर हे पुढील 11 महिन्यासंदर्भात या ठिकाणी त्यांना असणार आहे। तर हे झालं पशुधन पर्यवेक्षक संदर्भात मानधन। त्यानंतर आपण पुढचं पद बघूया, पुढचं पदामध्ये काय आहे तर इथं बघा हा आदेश जो आहे तर हा आदेश कुठला आहे तर बघा ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद सांगली संदर्भात आहे। आता हा आदेश कधी दिला तर 4 तारखेला म्हणजे या ठिकाणी बघा 04
10वा महिना म्हणजे 4 तारखेला सध्या इथं देण्यात आलेला आहे. तर हा जो आदेश आहे तर तो आदेश कुठला आहे तर बघा इथे जे काही कंत्राटी ग्रामसेवक संदर्भात हा आदेश आहे, बरोबर. तर कंत्राटी ग्रामसेवकचा आदेश आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही कंत्राटी ग्रामसेवकाला आपल्याला माहिती आहे की 16,000 रुपये बघा या ठिकाणी त्यांना सध्या जे काही मानधन असेल तर ते मानधन 3 वर्षासाठी ह्या ठिकाणी बघा मिळत असतं. तर इथं 16,000 ग्रामसेवक संदर्भात हे मानधन ह्या ठिकाणी आदेशामध्ये इथं नमूद आहे. तर संपूर्ण जे काही 13 जिल्हा परिषदमध्ये पेसा क्षेत्रातील तर त्यांचं देखील बघा नियुक्ती त्या ठिकाणी मध्ये ते जे काही मानधन असेल ग्रामसेवकला तर ते 16,000 रुपये सध्या तुम्हाला मिळणार आहे. तर हे एक लक्षात असू द्या, बरोबर. त्यानंतर अजून तुम्हाला मी पुढचं संवर्गाचा आदेश दाखवतो. तर ह्या ठिकाणी बघा पुढचं संवर्ग आहे. तर हा जो संवर्ग आहे तर तो आहे वनरक्षक. तर वनरक्षक संदर्भात देखील बघा बरेच उमेदवार ह्या ठिकाणी विचारण्यात करत होते की नेमकं वनरक्षकला जे काही मानधन असेल किंवा पगार असेल तर तो बघा किती मिळणार आहे. तर इथं बघा वरील नियुक्ती केलेल्या उमेदवारांना ह्या ठिकाणी वनरक्षक पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित जो काही पगारा इतके म्हणजेच किती तर 32,550 रुपये इतके जे काही मानधन आहे तर ते मानधन सध्या देण्यात येईल. आणि ही रक्कम बघा नियमित वेतन नसून मानधन आहे हे स्पष्ट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे काही वनरक्षक आहे तर वनरक्षक यांना 32,550 रुपये म्हणजे 32,550 रुपये सध्या एवढं मानधन यांना पुढील जे काही आदेश असेल 11 महिने असेल किंवा मग त्या संदर्भात जे काही असेल तर त्या अटी शर्तीच्या अधीन राहून सध्या त्यांना मानधन इथं मिळणार आहे. तर ज्या ज्या संवर्गामध्ये ज्या पद्धतीने पदं होती त्यांचा पे स्केल वगैरे किती होता तर त्याच्यानुसार इथं मानधन सध्या बघा मिळत आहे. तर हे झालं वनरक्षक पदासंदर्भात मानधन. परत बघा अजून पुढचा आदेश तुम्हाला दाखवतो. तर पुढच्या आदेशमध्ये या ठिकाणी बघा जो पुढचा आदेश आहे तर तो आपला शिक्षक पदासंदर्भात, कारण शिक्षक पद भरती संदर्भात देखील बघा महत्त्वाचा प्रश्न होता की मानधन नेमकं किती मिळणार आहे. जे काही 3 वर्षानंतर डायरेक्ट पे स्केल लागू होते तर ते मिळणार का, जे काही सध्या मानधन स्वरूपात जे सध्या मानधन असतं फर्स्ट जे तर ते असणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा त्या संदर्भात देखील शिक्षकांना ह्या ठिकाणी जे काही पदं आहे शिक्षक तर ते देखील प्रोबेशनरी पिरियड असतो 3 वर्षासाठी शिक्षण सेवक कालावधी संदर्भात. तर इथं जे एकंदरीत बघा मानधन आहे तर ते 16,000 रुपये हे प्राथमिक गटासाठी असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जे काही प्राथमिक 1 ते जवळपास या ठिकाणी 8 या वर्गासाठी असणार आहे. त्यानंतर 9 ते 10 या वर्गासाठी किती असतं तर 18,000 रुपये 9 ते 10 या वर्गासाठी असतं. आणि 11 ते 12 जो काही गट आहे तर त्याच्यासाठी 20,000 रुपये सध्या मानधन ह्या ठिकाणी असतं. तर अशा पद्धतीने सध्या जे काही मानधन आहे तर ते शिक्षक ह्या संवर्गासाठी सध्या बघा देण्यात आलं आहे. तर हे मानधन देखील आता पुढील जे काही ज्या पद्धतीने आदेश इथं देण्यात आलेला आहे मानधन स्वरूपात तर त्या स्वरूपात बघा प्रत्येक महिन्याला तेवढं मानधन सध्या तुम्हाला असणार आहे. तर हे झालं शिक्षक पदासंदर्भात मानधन. तर अजून देखील बघा जो काही पुढील आपण आदेश बघूया. तर पुढील आदेश आहे तर या ठिकाणी बघा जिल्हा अधिकारी कार्यालय धुळे संदर्भात आहे. आणि हा जो आदेश आहे तर तो तलाठी जे काही पद आहे तलाठी पदासंदर्भात हा महत्त्वाचा आदेश आहे. पेसा पद भरतीमध्ये तलाठीची जी काही भरती होती तर ती भरती बघा बऱ्या मोठ्या प्रमाणावर सध्या झाली होती आणि याच्यामध्ये बरेचसे उमेदवार सध्या या ठिकाणी बघा सिलेक्ट झाले. तर तलाठी पदासाठी इथं जे काही आदेश आहे तर तो आदेशामध्ये संपूर्ण जे काही पेमेंट असेल तर ते पेमेंट देखील बघूया. या आदेशामध्ये देखील नमूद आहे बघा 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी जी काही आदेश आहे नियुक्ती आहे तर त्या देण्यासंदर्भात निर्देश इथे देण्यात आलेले आहे. तर ह्या संदर्भात बघा पुढील जे काही ह्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने म्हणजे एकंदरीत मानधन जे आहे तर ते मानधन बघा किती आहे तर 41,895 एवढे रुपये जे आहे तर ते सध्या बघा ह्या ठिकाणी ग्रामसेवकांना सध्या मिळणार आहे. ज्यांची ग्रामसेवक ह्या पदावरती सध्या बघा नियुक्ती झाली असेल तर त्यांना मानधन जे आहे तर ते मानधन सध्या या ठिकाणी एवढं ह्या ठिकाणी मानधन मिळणार आहे. तर हे एवढे जी पदं आहे तर ह्या पदांना सध्या बघा नियुक्ती सध्या मिळाली आहे. आणि ह्यांना पुढील जे काही संबंधित ठिकाणी त्यांना जे काही रुजू व्हायचं असेल तर त्या संदर्भात देखील कुठं 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे कोणत्या पदाला आणि बाकी पदाला बघा 15 दिवसाचा देखील कालावधी आहे. तर त्या संदर्भात वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये जो काही रुजू होण्यासंदर्भात कालावधी असेल तर तो वेगवेगळा सध्या देण्यात आलेला आहे. तर त्यानुसार सध्या हे रुजू देखील होतील. तर बाकीचे जे काही संवर्ग आहे मग त्याच्यामध्ये कोतवाल असेल किंवा मग इतर ज्या काही भरती प्रक्रिया सध्या बघा झालेल्या आहे तर त्या भरती प्रक्रियेमध्ये एकंदरीत संपूर्ण जे काही
प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया देखील होतील, तर त्या संदर्भात बघा वेळोवेळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देऊ. तर हे सध्या एवढे जे काही संवर्ग होते 17 संवर्गामधून जवळपास या ठिकाणी जे काही संवर्ग आहे तर त्याच्यामधले आदेश दिलेले जे आहे तर ते आदेश सध्या आपल्यापर्यंत या ठिकाणी बघा प्राप्त झाले आणि त्यानुसार एवढी जी सॅलरी असणार आहे तर ती सॅलरी सध्या इथं असणार आहे. तर हे अनुषंगाने आपण जे काही सॅलरी बघा या ठिकाणी बघितली आहे. मात्र या ठिकाणी जी काही पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नेमकी कशा पद्धतीने होते, कारण सध्या आदेश तर इथं पारित झालेले आहे, पण पुढची जी काही नंतरची जी कार्यवाही असेल तर ती नंतरची कार्यवाही नेमकी काय असणार आहे तर ते पुढे वेळ आल्यावरच आपल्याला या ठिकाणी समजेल. तर मात्र जे काही नियुक्ती आहे तर ती महत्त्वाची जी काही याचिका आहे तर ह्या याचिकेला आधार या ठिकाणी घेऊन त्यांची जी काही अंतिम या ठिकाणी सुनावणीला पूर्व या ठिकाणी घेऊन सध्या नियुक्ती या ठिकाणी देण्यात जात आहे. तर सध्या तरी ह्याच एक महत्त्वाच्या सध्या अपडेट होत्या, ज्या काही मानधन स्वरूपात ज्या कन्सेप्ट होती किंवा कन्फ्युजन होतं तर ते तुमचं बघा या ठिकाणी थोडं दूर झालं असेल. तर सध्या तरी अशा पद्धतीने तुम्हाला मानधन या ठिकाणी मिळणार आहे. तर हे एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती. अपडेट आवडली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. इतर पदांसंदर्भात देखील बघा आदेश या ठिकाणी जसं निर्गमित होईल त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती. तर भेटू आपण एखाद्या अजून महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.